नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. आज 16 मे वार आहे शनिवार आणि या दिवशी अतिशय पवित्र असा दुर्मिळ योग आलेला आहे. कारण या दिवशी शनी अमावस्या आणि शनी जयंती एकाच दिवशी आलेली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही शुभयोग शनिवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटीनं वाढलेलं आहे. सनातन परंपरेमध्ये शनिवार हा दिवस शनिदेवांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. पण जेव्हा वैशाख महिन्यातील अमावस्या शनिवारी येते तेव्हा हा दिवस अधिक प्रभावी आणि पुण्यदायी मानला जातो. असं मानलं जातं की याच दिवशी न्यायाचे देव मानले जाणारे सूर्यपुत्र शनिदेव यांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. वर्षभर अनेक भाविक या दिवसाची श्रद्धेने वाट पाहत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस फक्त शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीच नाही तर शनी दोष, साडेसाती, अडथळे, मानसिक तणाव आणि जीवनातील अनेक संकट कमी करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक भक्त शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करतात, प्रार्थना करतात आणि मनापासून पूजा करतात. कारण असं म्हटलं जातं की शनिदेव रागावलेले तर जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. पण ते जर प्रसन्न असतील तर माणसाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही. म्हणूनच शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या या शुभ दिवशी काही श्रद्धेने केलेले उपाय खूप प्रभावी मानले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक खास असा उपाय सांगणार आहे जो ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला गेला आहे. या दिवशी कुत्र्याशी संबंधित एक छोटासा उपाय केला जातो आणि हा उपाय श्रद्धेने केल्यास जीवनातील दुःख, संकट आणि अडचणी कमी होण्यास मदत होते असं मानलं जातं. हिंदू मान्यतेनुसार कुत्र्याला शनिदेवाचं वाहन मानलं गेलं आहे आणि म्हणून या दिवशी कुत्र्याला एक विशेष वस्तू खाऊ घालण्याचा खूप महत्त्व आहे. तर ती वस्तू कोणती आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा, कशा पद्धतीने करायचा आणि त्याचे महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र नक्की लिहा जेणेकरून शनिदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय साधा, सात्विक आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय आहे. अनेक लोक हा उपाय विश्वासाने करतात आणि म्हणूनच या उपायाला विशेष महत्त्व दिलं जातं. असं म्हटलं जातं की श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केल्यास जीवनातील अडचणी, मानसिक तणाव आणि सतत येणाऱ्या समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. घरातील नकारात्मकता दूर होऊन वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि पितृदोषासारख्या गोष्टींचा त्रास कमी व्हावा म्हणून सुद्धा हा उपाय केला जातो. हा उपाय तुम्हाला आज शनिवारी म्हणजेच शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्रद्धेने एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे. हिंदू धर्मातील अनेक मान्यतानुसार कुत्र्याला शनिदेवाशी संबंधित मानलं जातं आणि म्हणून या दिवशी कुत्र्याला अन्न देणं हे शुभ मानलं जातं. असं सांगितलं जातं की या दिवशी केलेल्या छोट्या छोट्या दानधर्मामुळे आणि सेवेमुळे जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. शनिदेवांचा आशीर्वाद असेल तर माणसाच्या आयुष्यातील संकट जास्त काळ टिकत नाहीत असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेले उपाय मनाला आधार देतात आणि आत्मविश्वास वाढवतात. अनेक लोकांचा असा अनुभव असतो की या दिवशी केलेल्या सेवेमुळे रखडलेली कामं पूर्ण होऊ लागतात, कामामध्ये अडथळे कमी होतात आणि जीवनामध्ये हळूहळू स्थिरता येऊ लागते. असंही मानलं जातं की राहू, केतू आणि शनीच्या संबंधित दोषामुळे जर आयुष्यात सतत अडचणी येत असतील, मेहनत करूनही यश मिळत नसेल, पैशांची सतत अडचण जाणवत असेल किंवा कामाचं योग्य फळ मिळत नसेल तर अशा वेळी श्रद्धेने केलेले उपाय मानसिक समाधान देतात आणि सकारात्मक विचार निर्माण करतात. काही लोकांना असं वाटतं की कितीही मेहनत केली तरी काम बिघडतं, पैसा टिकत नाही, सतत चिंता वाढत राहते किंवा आयुष्यामध्ये प्रगती थांबलेली आहे. तर अशा वेळी हा उपाय श्रद्धेने केला जातो.
तसेच घरात सतत तणावाचं वातावरण असेल, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा मनामध्ये सतत भीती आणि नकारात्मक विचार येत असतील तर या पवित्र दिवशी केलेले दान आणि सेवा मनाला शांतता देतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. म्हणूनच हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा. असं मानलं जातं की या उपायामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे होतात आणि घर, कुटुंब, मुलं आणि कामधंद्यामध्ये हळूहळू प्रगती दिसू लागते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि दिवसभरामध्ये आज तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी 3 ते 4 चपात्या घ्यायच्या आहेत आणि तुम्ही भाकरी बनवणार असाल तर तुम्ही 1 ते 2 भाकरी जी आहे तर ती घेऊ शकता आणि त्या चपातीचा किंवा त्या भाकरीचा तुम्हाला चुरा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं तूप त्यामध्ये घालायचं आहे. जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं तूप घालायचं आहे किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि थोडासा गूळ किसून घ्यायचा आहे आणि तो गूळ त्यामध्ये घालायचा आहे. चिमूटभर काळे तीळ सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू एकत्र करून त्या भाकरीचे किंवा त्या चपातीचे 7 लाडू बनवायचे आहेत. अगदी छोट्या छोट्या आकाराचे 7 या संख्येमध्ये लाडू बनवायचे आहेत. त्यानंतर हे जे लाडू आहेत तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. थोडासा भंडारा घ्यायचा आहे, म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्याजवळ जायचं आहे. आता शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये कुत्र्यालाच हे लाडू तुम्ही घालू शकता. काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही इतर रंगाच्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही खाऊ घातले तरीही सुद्धा चालणार आहे. आता कुत्र्याजवळ गेल्यानंतर थोडासा भंडारा त्या कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे किंवा अंगावरती टाकला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर ही जी भाकरी किंवा चपातीचे लाडू तुम्ही घेतलेले आहेत तर ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला हे लाडू खाऊ घालणार आहे ना तर तेव्हा तुम्हाला शनिदेवांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला शनिदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट सुरू आहेत किंवा ज्या काही वेदना आहेत, जो काही त्रास आहे, जे काही दुःख आहे तर ते सर्व काही दूर होऊ द्या आणि तुमचा आशीर्वाद हा सदैव माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती राहू द्या, अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हा कुत्रा जर तुमच्या घरचाच असेल तर मग त्या कुत्र्याला तुम्हाला हे लाडू खाऊ घालायचे आहेत आणि तुमच्या घरी कुत्रा नाही तर अशा वेळी काय करायचं आहे, बाहेर भरपूर असे भटकणारे कुत्रे सुद्धा असतात तर त्या भटक्या कुत्र्यांना तुम्ही हे लाडू खाऊ घातले तरी सुद्धा चालेल. आणि जर तुम्हाला या दिवशी असे चपातीचे किंवा भाकरीचे लाडू बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही दूध आणि चपाती एकत्र करून सुद्धा खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. या दिवशी जो कोणी व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच आयुष्यात संकट, गरिबी, दरिद्रता, शत्रूचा त्रास हा नावाला सुद्धा उरत नाही. त्या कुटुंबाची त्या दिवसापासून भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरातून काही कामानिमित्त बाहेर पडले आणि रस्त्यावर चालताना तुम्हाला अचानक एखादा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला तुम्ही दुधाचा पॅकेट नेऊन पाजलं तरी सुद्धा चालेल किंवा ब्रेड घ्या आणि ब्रेड बिस्किट तुम्ही कुत्र्याला खाऊ घातलं तरी सुद्धा चालतं. तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे आणि हा उपाय घरातील जो कर्ता पुरुष असतो तर त्या कर्त्या पुरुषाने करण्याचा प्रयत्न करावा. जर कर्त्या पुरुषाला शक्य नसेल तर घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो. जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर अशा स्त्रीने हा स्वयंपाक केलेला असेल तर चुकूनही तुम्ही भाकरी किंवा चपाती कुत्र्याला खाऊ घालू नका. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाहेरून दूध, ब्रेड किंवा बिस्किट खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.